गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजले सकाळचे 7. तर पावसाची बुरबुर 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 चालूच आहे. तर हे पहा, इकडं आभाळ पण आलंय चांगलंच. काल जरा उघड दिली, पण आज सकाळपासूनच बुरबुर 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 चालूच आहे. तिकडे डोंगरावर पहा कसे ढग उतरलेत. किती छान दिसतंय पहा ना. तर चला करूया. आज रुद्रांशला जायचे शाळेत, तर आता करते टिफिन त्याच्यासाठी. तर काय असणार आहे टिफिनमध्ये दाखवते तुम्हाला. चला. तर ही दोडकी आमच्या शेजारची ओमची मम्मी ना, त्यांनी दिली ते एकदम गार्डन फ्रेश. त्यांना मेथी बाजारात भरला नव्हता आणि म्हटलं भाजीला एक तर काय नाही, तर म्हटलं जा दोडकी आहेत घेऊन. तर आता ना याची मी सुकी भाजी करणार. हे वरचा शिरा काढणार आणि छोटे छोटे तुकडे करणार कट, आणि मस्तपैकी ना मसाला टाकून हे शिजून घेणार. आणि शिजत आले की बऱ्यापैकी मग आपण त्यात टाकणार दाण्याचा कूट आणि मस्तपैकी रुद्रांशला रेडी करते. इथं ठेवलंय दूध तापतंय आणि इथं कणिक वगैरे मळून ठेवलंय. ते थोड्याशा पोळ्यांचं हे राहिले पुरण, तर ते पण आज पाहते करून. ते चला. तर पहा, मी ना त्याचे शिरा काढल्या दोडक्याच्या आणि असं छोटे छोटे त्याचे काप करून घेतलेत. कट केला छोटासा. आणि इथं ना मुगाची डाळ पण भिजत घातली होती, 5 मिनटं झाले. आणि आता इथं ठेवलंय कढईमध्ये तेल गरम व्हायला. हे आपलं रात्रीचं भज्यांचंच तेल आहे. तर मग आता मी याच्यात काय करते, जिरं टाकते थोडंसं. पाऊस चालूच आहे बरं का चांगला सकाळपासून. मसाला एवढा टाकते थोडाच याच्यामध्ये. आपला घरचा मसाला, थोडी धने पावडर, थोडीशी हळद आणि हा मिसळीचा मसाला थोडासा आहे बघ, ते टाकून संपलाच होतो, थोडासाच राहिला होता. तर आता सगळा दोडका मी त्यात टाकते. सई पण उठली आता, रुद्रांश उठलाय, थोडा अभ्यास होता, अभ्यास करायला बसलाय. सईला फुटाणे दिलते, तिला पण जरा जरा थोडीशी सर्दी वाटतेय, थोडीशी फुटाणे दिली तिला उठल्या उठल्या. आणि ते खाली तिने म्हणते आता मला थोडंसं दूध दे. तर मग दूध कोमट दूध तिला दिलं थोडं. हो हो. असं दोडका यामध्ये मिक्स करून घेतला मसाल्यात. काही टाकतात चण्याची डाळ, पण मी इथं आपली मुगाची डाळ घेतली. आता ही डाळ पण याच्यामध्ये टाकून घेते सगळी. दूध पिऊन घे बाळा. थांबू का? तर चला, याच्यावर जरा झाकण ठेवते, म्हणजे मग चांगलं शिजन पटकन. थोडंसं पाणी पण टाकते, म्हणजे तिचं डाळ पण शिजायला हवी ना. पहा, आपला दोडका इथं शिजतोय. थोडंसं मी पाणी टाकलेलं, शिजतोय अजून, कारण ते हे पण आहे ना, त्या डाळ वगैरे शिजायला थोडासा टाईम लागतो. आणि लगेच नाही मग मी कूट टाकत, कारण काय होते, कूट टाकलं ना का ते असं काय बोलतो, खाली नाही का लागतं लगेच. त्यामुळं आता झाकून ठेवून देते. कूट करून ठेवलं आहे मी याच्यामध्ये दाण्याचा, असा आबडधोबड. गुड मॉर्निंग.
तर ना माझ्या ना बॅकच्या कॅमेऱ्याला आहे ना काहीतरी झालाय वाटतं प्रॉब्लेम. कारण काल भजी केली ना, तर मी असं वरती ठेवलेलं जरा कढईच्या असं जवळ होतं ना, तर ते काय होतं तेलाचं पूर्ण वाफ आणि काय ना ते असं कॅमेरा आहे ना असं एवढं चांगलं चालतच नाही. थोडंसं असं कसं म्हणतो आपण ब्लर किंवा असं थोडंसं ना मुंग्या आल्यासारखं होतं. मी चांगलं पुसलं वगैरे त्याला, पण तरी पण ते तसंच होतंय. मग काय होते काय माहिती आता, ते ना तेलाचं वाफ लागलेली. आणि मी वेडीच आहे, मी जरा थोडंसं लांब धरायला पाहिजे, तर जरा जवळच असं धरलं होतं मी खाली. तर ॲक्च्युली म्हणजे माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे, तर मी ना एक ऑर्डर केलं होतं ट्रायपॉड म्हणून आहे ना, ते कुठं गेलं काय नव्हतं. ते सेल्फी स्टिकच होती छोटीशी, अशी एवढीच आहे आपल्या हातभर अशी, म्हणजे हाताच्या कमी, आणि ती थोडीशी उंच पण होती ना अशी. तर केलेली ती, म्हटलं चला बघूया. तर नाही जमत त्याने ते खाली असं म्हणजे स्टँड ठेवलं ना, तर ना ते काय बोलतो आपण झोक, त्याचा झोक जातो एका बाजूला, झोल असा. तर पण मग रात्री तीच लावली. त्या दिवशी पण पावभाजीची रेसिपी करत होते का, तर पावभाजी टाकली आणि न पटकन असं पडत होतं त्याच्यावर. मी असं ना असं हात लावला नाही तर मोबाईल पावभाजीतच गेला असता. तर असं आहे. तर बघू म्हटलं एखादा, यांना म्हटलं आपण एखादा ट्रायपॉड घेऊया. तर असं आहे, कारण तो ना थोडासा आपण कसं म्हणतो जरा तकलादी असा खालून आहे ना, त्याला असं एवढं, त्याला मोबाईलचं पण नाही हे होत ॲडजस्ट वजन. तर मग मी काय करते, खाली किचनवरती ठेवला ना तो असं सरकतो पण त्या याच्यावर, काय बोलतो आपण किचन वाट्याचं जे असतं ना त्याच्यावरती तो असा ते ग्रेनाईटवर तर सरकतो. तर मी अगोदर खाली एक असा कपडा आथरते, मग त्याच्यावरती व्यवस्थित ठेवते, मग तो ॲडजस्ट होतो. तर पण नाहीतरी पण त्याने मला भरपूर साथ दिली. महिना झाला आता त्याच्यावर काही शूट वगैरे करायचं असलं रेसिपी तर तेवढंच, कारण ह्या हाताने जमत नाही, दुसरं शूट घ्यायला कोणी नसते. तर लवकरच एखादा नवीन ट्रायपॉड घ्यायला पाहिजे. तर चला आता त्या दिवशीचं थोडंसं पुरण उरलेलं, त्याच्या पोळ्या करते आणि भाजी शिजतच आलेली. तर चला, कचऱ्याच्या गाडीचा आवाज येतोय, तर चला कचरा पण टाकायला जायला पाहिजे. तर मंडळी पहा, ही आहे पुरणपोळी. त्या दिवशीचं थोडंसं पुरण उरलेलं आहे ना त्याचं, तर ही तरी एवढी फुगली आहे. त्याच्या अगोदरची ना ती जरा जास्तच फुगली होती, आणि ह्यावेळी मला पोळ्या जमल्या. ही फक्त इथं थोडीशी फुटली, नाही तर बाकीच्या सगळ्या एकदम छान झाल्या. मुलं पण जेवतात, तुम्हाला दाखवते हां. तर पहा, इथं दोघांना पण मी पुरणपोळी दिली खायला, आणि अजिबात फुटली नाही, काय नाही, मस्त झालं. तर आम्ही रेडी झालोय, आम्ही चाललोय कुठे तुम्हाला सांगते. रुद्रांच्या शाळेत सोडलं, सकाळी गडबड झाली ती, म्हणून मी तुम्हाला ते पोळ्यांचं पण पटपट दाखवलं. आणि नंतर एक मिनिट, आपली माऊ हा तिचं म्हणणं आहे मामाकडे जायचंय. तर मग आवरलं. आता वाजलेत 11. घरातलं सगळं आवरले, कपडे धुतली, भांडी घासली, आणि फरशी आल्यावर ती पुसन, आणि वातावरण एकदम ढगाळ आहे पार. तर म्हणून सईला स्वेटर घातले, पण जर्किंग घातले. तर चला कुठं चालले सांगतेच मी तुम्हाला. बाय 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 करते. तर सई गाडीवरतीच झोपली होती, तशी पण मुलं गाडीवर झोपतातच. तर मग आम्ही पोचायचं होतं तिथं गेलो, आणि मग मी खाली बसले सईला घेऊन, कारण पाऊस येत होता. पण इथं आम्ही आलो नाही, इथं आमचं जरा काम होतं, तुम्हाला सांगतेच मी. म्हणजे ते माझं आधार कार्डवरचं नाव चेंज करायचं होतं, अजून माहेरचंच होतं, सो त्याच्यासाठी आम्ही आलो होतो इथं. तर मग मी इथं तिला घेऊन बसले, ती झोपली होती मांडीवर. तर पहा, इथं आम्ही आलो ना तर लगेच पाऊस उघडला, म्हणजे इथं गाडी लावली पहा, आणि निघलो ना घरून तर तेव्हा भुरभुर चालू होती. इथं आलो पाऊसच गेला. तर इथलं आवरलं आणि निघालो नारायणगावला. तर तुम्हाला माहीतच होतं की गेल्या आठवड्यात काय 15 दिवसापूर्वी ते यांची स्किनचं प्रॉब्लेम होतं जरा, त्यामुळं डॉक्टरकडं जायचं होतं. आज त्यांनी बोलवलं होतं, तर त्यासाठी मग तिथून मग इकडं पण आलो गावामध्ये. आणि मग नंबर लावला, आणि भूक लागली होती जरा ना, मग तिथं नाश्ता करायला आलो होतं. यांना म्हटलं की मिसळ मी बरेच दिवस झालं खालीच नाही, म्हणजे बरेच दिवस झालं घरी खाली, हॉटेलमध्ये बरेच वर्ष झालं खाली नाही. तर मग हॉटेलमध्ये ही स्पेशल थाली होती, तर त्यात पहा बरेच पदार्थ होते. तर सईला शेव खूप आवडते, मग यांनी माझ्यासाठी हे ऑर्डर केलं, आणि त्यांनी कढीवडा
कारण गेल्या वेळी मी काही इथे खाल्लं नव्हतं, मला उपवास होता, मी नाही का तुम्हाला म्हटलं. तर मग जेवण केलं, जेवणच आहे. तर टाईम होता, तर इथं एका दुकानात थोडंसं काम होतं. तर सई त्या पाळण्यासोबतच चांगली खेळत होती मस्तपैकी, कारण तिला पण लहानपणी असं होता, म्हणजे तिचा नाही ॲक्च्युली तो रुद्रांशचा होता आणि ऋतूचा हिला वापरला. तर मग डॉक्टरकडून वगैरे आम्ही आलो आणि इथं ना यांची गाडी घ्यायला आलतो. त्याने नाही का तुम्हाला म्हटलं सर्व्हिसिंगला होती, तर त्याच्या शेजारीच हे छोटंसं गणपती बाप्पाचं एक शॉप होतं आणि गाडीचं काम होत होतं. तोपर्यंत मग मी आणि सई इथं आम्ही गेलो. तर मग मी असंच व्हिडिओ काढला बाप्पांचा. तर पहा ना किती छान छान मूर्त्या आहेत ना, एकदम छान वाटतं ना. आणि याहीपेक्षा छान होत्या एका साईडला, पण तिथं जास्त माणसं होती म्हणून मग मी तिथलं शूट नाही घेतलं. ते आय थिंक बुक वगैरे करत असतील म्हणून. तर पहा ना मुकुट वगैरे किती छान वाटतात ना. म्हणजे मी पहिल्यांदाच असं शॉपमध्ये गेले गणपतीच्या, कारण आम्ही काय बसत वगैरे नाही, पण मग त्यामुळं कधी जाणं होतच नाही. तर मग गेले, असे वेगवेगळ्या प्रकारचे पहा ना, हे असं भटजीसारखं, म्हणजे किती छान ना. असं त्यांना काय बघा हे सिंहासन वगैरे वेगवेगळं. आता कसं म्हणजे भरपूर वेगवेगळे प्रकारांमध्ये बाप्पा येतात मार्केटमध्ये. तर हे कमळाचं सिंहासन वगैरे आणि एकदम छोटू छोटू, हे पण पहा ना किती छान. हे हत्तीच्या सोंडाचं, म्हणजे असं पायाला छान वाटतं ना. आणि ते मुकुट वगैरे ना खरंच एकदम छान. आणि हे पण पहा ना असं सोळं वगैरे म्हणतो नेसलेले, एकदम वेगवेगळ्या प्रकारचे बाप्पा. तर हे तर एवढे छान दिसत होते, पहा ना किती छान आहे. तो काय म्हणतो आपण मुकुट, त्यांचा फेटा वगैरे. तर हे पण म्हणजे मंडळासाठी मोठे. तर हे जे मुकुट आहे ना, तर त्यांनी घरी बनवले ते म्हटले. तर मग फायनली गाडी रेडी झाली. तर हे ते गॅरेज इथं, म्हणजे रेडी होती गाडी, फक्त धुवायची होती. ते म्हटले तुम्ही आल्यावर लगेच धुवून देऊ. तर मग धुतली गाडी वगैरे. धुतल्या पहा ना एकदम नवीन वाटते का नाही. तर मग गाडी आली फायनली. मग त्यांची स्कूटी त्यांना दिली. मग यांना म्हटलं गाडी धुतल्यावर एकदम चकाचक दिसते, असं वाटतं नवी नवीच आहे. पण आता काय, आम्हाला पावसातच जायचं होतं, त्यामुळं काय गाडीची हालत कशी होती काय माहीत. तर मग हे आत गेले, बिल पाहत होते. तर मग तिथलं आवरलं आणि निघालो लवकरच, कारण ना उशीरच झालता, भरपूर उशीर झालता. 5 वाजलेच होते, 5 वाजायला आले होते. आणि मला हेच टेन्शन होतं की ऋतू घरी आल्यावरती गेल्या वेळी कसा रुसला होता, त्याचा रुसवा काढता काढताच मला 1 तास गेला. तर म्हटलं फक्त रुसला नाही पाहिजे, पण नाहीच रुसला. मला टेन्शन होतं, मी यांना म्हणायची बाई पोर घरी गेल्यावर रुसन, पण नाही रुसला. मस्तपैकी शेजारी चिकूच्या यांच्याबरोबर खेळत होता त्यांच्या घरामध्ये. तर इथून आता निघलो ना, तेव्हा काहीच पाऊस नव्हता बरं का. मग निम्म्या रस्त्यात गेलो, पावसाला सुरुवात झाली. तर हा पहा आपला झेंडा छान असा फडकत होता. मग मी असंच म्हटलं पहा तुम्हाला एक व्हिडिओ काढते मी. यांना म्हटलं थांबा. तर असं छान वाटतं पाहिलं. तिथं आय थिंक कॉलेज का शाळा असं काहीतरी आहे, तर तिथं तो होता. तर आता असं वातावरण आहे. घरी गेल्यावरती मग फ्रेश झालो आम्ही आणि थोडंसं भिजलो होतो. तर मग हे म्हटले चल चहा ठेवू आणि चहा आणि बिस्किट खाऊ. तर मग मी चहा ठेवला, एकीकडे दूध गरम व्हायला ठेवलं. आणि सकाळी एवढं काही आवरलं नव्हतं, त्यामुळं आहे थोडासा पसारा, म्हणजे फक्त वरवरच आवरलं होतं. तर इथं ना दूध ओतताना मोबाईलमध्ये बघत होते, बाकीचं दूध थोडंसं खाली पण सांडलं. आता होतं तसं. सई झोपली होती, त्यामुळे सई तुम्हाला चहा बिस्किट खाताना काही दिसणार नाही, नाहीतर असतीच ती. तर हे मारी लाईटचा हा पुडा सईच्या बड्डेला आमच्या शेजारी भाभी होते राहायला, त्यांनी आणला होता. तर आता तिच्या बड्डेला 2 महिने झाले, पण अजून पण तो पुडा चाललाय. 1 पॅकेट आहे शिल्लक त्यातलं. तर हे एवढं एक आता आम्ही खायला की नाही, एवढं नाही खाणार, यातलं निम्मं राहिलंच आहे शिल्लक. तर आता आपला चहा रेडी आहे, तुम्ही पण या चहा बिस्किट खायला. हे रुद्रांशचे बाबा खातात चहा बिस्किट. त्याला जास्त मी देत नाही, पण कधीतरी आता
इथं पहा मुलांचा काय खेळ चाललाय. ऋतू सोड. सई दादा आहे. आता रुद्रांशला बरं वाटतंय, सर्दी आहे फक्त, आणि आता सईला पण सर्दी झाली परत. तर आता वातावरण आहे, चालतंच मुलांचं. ऋतूनी पहा ना, त्या ना बरणीला एक दोरी बांधली आहे आणि चाललाय दोन्ही बहीण भाऊंचा खेळ. तर सईचं कसं आहे, तिला एकटीलाच घेऊन पळायचं असते, तिचं म्हणणं. ती दादाला काय एवढं खेळून देत नाही. तर बघा कशी फिरतीये. नारंगावरून आल्यावर झोपली होती जरा, उठली आता, थोडंसं खाल्लं आणि लागली दादाबरोबर खेळायला. आता उद्या सुट्टी ना, उद्या शाळेला रुद्रांशला सुट्टी आहे. पाहिलं ना सईचा आवाज, नुसतं चिरकणं असते तिचं ना सई. काय बघा रुद्रांश खेळा खेळा. हा गुड आफ्टर. चला आता वाजलेत 7 वाजायला आलेत. थोडासा किराणा आणायचा आहे, मग स्वयंपाक करते, भेटते तुम्हाला. रुद्रांशचं म्हणणं आहे का मला गॉगल घालून मला खेळायचंय आणि आई माझा व्हिडिओ काढ. तेव्हा मी काढते. हा पा आपला हिरो छान दिसतो ना. हा मुलांचं काय, हा पा हिरो म्हटलं बघा. हा छान छान छान. तर खेळ. अरे 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 वा 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 वा. हळू, गोल नको लय फिर बाळा. तर मी आले आता किराणा घेऊन, तुम्हाला मागाशी मी म्हटलं तसं. तर आता वाजले 8:15. मग काय स्वयंपाक तर मी केला आहे मसाले भात. तर हा आपल्या लेडीजचा सगळ्यांचाच ऑल टाईम फेवरेट. तर मसाले भात टाकले. आता किराणा घेऊन आले, तिथलं काही शूट नाही केलं, गर्दी पण होती आणि पाऊस पण येत होता रिमझिम, आणि ही 2 पोरं पण, त्यामुळं नाही केलं तिथलं काही शूट. तर उद्या सांगेन काय काय आणलं, दाखवलं पण. आणि ना मी त्या दुकानातून आहे ना एक ग्रीन कलरची साडी आणली. माझ्याकडं नव्हती, म्हणजे होती पण आहे ना अशी साधी मला लागत होती उद्यासाठी घालायला, उद्या हरतालिका आहे ना म्हणून. तर मग तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहाच ती साडी कशी दिसते मला, आणि सांगा पण कमेंट करून. तर ठीक आहे, आता भात झाला का आम्ही जेवण करतो आणि मग व्हिडिओ एडिट करून मी पण आराम करते. दिवसभर काम काय नाही, पण असं कसं बाहेर फिरायला गेलं का पाय असे दुखतातच, आता आपल्याला तर माहीतच आहे. तर त्यामुळं थोडंसं असं हे झालं आहे. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ स्किप न करता पहा. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.